अशा सार्वजनिक संस्था आहेत. महाराष्ट्राचं वैभव आहे, इथे संस्थांचा आगार आहे आणि कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे. हे वाक्य माझं नाही, तर साक्षात ही पावती दिली आहे महाराष्ट्राला ती दस्तूर खुद्द महात्मा गांधी यांनी. पण तो स्वातंत्र्यापूर्वीचा भारलेला काळ जो होता तो केव्हाच मागे सरला आणि आपल्याकडे आता धंदेवाईक प्रोफेशनल अशा सार्वजनिक स्वयंसेवी संस्थांचं जाळं पसरलं. अशा लाखो संस्था आज कार्यरत आहे. हे गैरच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन काही भीषण गोष्टी या स्वयंसेवी संस्थांच्या आडून या देशात आज कार्यरत आहेत. मग अशा संस्था काय करतात, तर अशा संस्था नाव वेगळं देतात आणि प्रत्यक्षात कार्य वेगळं करतात. परंतु आता मात्र सरकारने परवा जे नोटिफिकेशन काढलं त्या नोटिफिकेशननी या संस्थांचं पुरं कंबरडच मोडलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, आज नवीन विषय, नवविश्लेषण तुमच्यासाठी, तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी. सामाजिक स्वयंसेवी संस्था हे भारताचं बलस्थान आहे. आमच्यावर जेव्हा जेव्हा मोठ्या आपत्ती आल्या तेव्हा या संस्थांनी उभ्या केलेल्या कार्यातून आपण त्या संकटांवर मात केली. महाराष्ट्रात तर अशा सार्वजनिक संस्था आहेत, त्यांचं महाराष्ट्राचं वैभव आहे, इथे संस्थांचा आगार आहे आणि कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे. हे वाक्य माझं नाही, तर साक्षात ही पावती दिली आहे महाराष्ट्राला ती दस्तूर खुद्द महात्मा गांधी यांनी. महाराष्ट्राचं कौतुक करताना त्यांनी इथल्या स्वयंसेवी संस्थांचं योगदान किती मोलाचं आहे हे जाणून घेतलेलं होतं आणि म्हणूनच या समाजसेवी संस्थांचं जाळं महाराष्ट्रात उभं राहिलं. असा एकही वॉर्ड नसेल महाराष्ट्रात की जिकडे, किंवा एकही ग्रामपंचायतीचा भाग नसेल की जिकडे सामाजिक संस्था आपल्याकडे कार्यरत नाहीत. पण तो स्वातंत्र्यापूर्वीचा भारलेला काळ जो होता तो केव्हाच मागे सरला आणि आपल्याकडे आता धंदेवाईक प्रोफेशनल अशा सार्वजनिक स्वयंसेवी संस्थांचं जाळं पसरलं. मग या संस्था स्थापनेचा जो हेतू आहे तो हेतू मागे सरून स्वतःच्या कुटुंबाचं, स्वतःचं त्यावर नियंत्रण राहावं आणि त्यातून आपल्याला संपत्ती निर्माण करता यावी आणि त्यातून सत्ता निर्माण व्हावी, आपला दबदबा व्हावा, आपलं नाव व्हावं, आपल्याला पदं मिळावीत, याकरता म्हणून अशा संस्थांचा आपल्याकडे उपयोग केला गेला. अशा लाखो संस्था आज कार्यरत आहेत. हे गैरच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन काही भीषण गोष्टी या स्वयंसेवी संस्थांच्या आडून या देशात आज कार्यरत आहेत आणि आज त्याच विषयी बोलायचं आहे. संस्थांच्या आडून, त्यांच्या सामाजिक मुखवट्याच्या आडून काय घडतंय, तर इथं देशविघातक कारवाया घडतात, इथं धर्मांतर घडतं आणि या देशात असंतोष माजवण्याकरता अत्यंत पद्धतशीररित्या इथं मतपरिवर्तन करण्याकरता आणि संघटन करण्याकरता याचा वापर केला जातो. देशाबाहेरील शक्तींना या देशात काहीतरी अराजक माजवण्याकरता म्हणून जे स्लीपर सेल हवे असतात ते स्लीपर सेल म्हणून अशा संस्था कार्यरत करताना आपल्याला दिसतात. आणि हेच आपल्याकडे लक्षात आल्यानंतर 2014 नंतर गेली अनेक दशकही चालू होतं, पण विशेषतः 2014 नंतर मोदी यांचं सरकार आल्यानंतर आणि अमित शहा हे अंतर्गत सुरक्षा आणि गृह खात्याचे प्रमुख बनल्यानंतर यावर चाप बसायला सुरुवात झाली. मग अशा संस्था काय करतात, तर अशा संस्था नाव वेगळं देतात आणि प्रत्यक्षात कार्य वेगळं करतात आणि याच्यावर एक मुलामा, मुखवटा म्हणून मग कधी पत्रकारांना मोठ्या मोठ्या स्कॉलरशिप दे, त्यांना परदेशी शिकायला पाठव, अभ्यास गट, परदेश दौरे, रिसर्च ग्रँट्स, इतकंच काय तर मोठी पारितोषिकं याकरता निर्माण केली जातात आणि त्या पारितोषिकांना एक प्रकारची प्रतिष्ठा दिली जाते. परंतु त्याच्या आडून काय केलं जात असेल तर या देशामध्ये एक वेगळं नॅरेटिव्ह आणि या देशातल्या व्यवस्थेविरुद्धची असंतोषाची भावना इथं पद्धतशीररित्या वाढीला लावली जाते. आणि हाच तर विषय आहे आज चर्चेचा. याचं कारण अलीकडच्या काळात गव्हर्नमेंटनी म्हणजे सरकारनी एका गॅझेटद्वारे नोटिफिकेशन काढून अशा संस्था की ज्या संस्था परदेशातनं फंडिंग घेतात आणि कारवाया मात्र या देशाच्या विरोधात करतात, अशा संस्थांच्या भोवतीचा आपला फास आणखीन जोरात आवळलाय. खरं तर 2014 नंतर आपल्याकडे जो फॉरेन फंडिंग स्वीकारण्याचा जो कायदा होता त्या कायद्यात वारंवार बदल करून सरकारने त्यांच्या विरुद्धचा फास आवळायला सुरुवात केली होती. परंतु आता मात्र सरकारने परवा जे नोटिफिकेशन काढलं त्या नोटिफिकेशननी या संस्थांचं पुरं कंबरडच मोडलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आता ही जी नवीन तरतूद केलेली आहे त्या तरतुदी अंतर्गत काय आहे, तर संस्था स्थापन करायचा जो उद्देश आहे तो उद्देश आणि तुमचं प्रत्यक्ष कार्य याचं कोरिलेशन काय आहे हे सातत्यानं आपल्याला सरकारला दाखवावं लागणार आहे. याचं कारण संस्था स्थापन एका गोष्टी करता केली जाते आणि त्याच्यातनं ऍक्टिव्हिटीज मात्र दुसऱ्याच केल्या जातात. म्हणून हे अधिक विस्तृतपणे आता सरकारकडे अत्यंत पारदर्शीपणानं
सांगावं लागणार आहे. मग यात गैर काय आहे? संस्था स्थापन करायची एका विशिष्ट गोष्टीसाठी आणि करायचं भलतंच. मग यामध्ये सुस्पष्टता महत्वाची नाही का? मग म्हणून 105 गोष्टींच्या अंतर्गत त्याचं वर्गीकरण करता येणं शक्य आहे, अशी रचना आता केलेली आहे. आणि हेच ते फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे, त्या ऍक्टच्या अंतर्गत आता 5 कॅटेगरीज निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली कॅटेगरी आहे धार्मिक, दुसरी सांस्कृतिक, तिसरी शैक्षणिक, चौथी आर्थिक आणि पाचवी जी आहे ती सामाजिक. एक संस्था 2 क्षेत्रात नक्की काम करू शकते, पण मग तसं क्लासिफिकेशन मध्ये आधी नोंदवावं लागतं. आता उदाहरणार्थ धार्मिक संस्था जर असेल तर त्याच्याकरता 16 उपविभाग आहेत. त्या 16 उपविभागांमध्ये तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये जर तुमची संस्था धर्मांतर किंवा अशा गोष्टींमध्ये जर इन्व्हॉल्व असेल तर त्याची परमिशन तुम्हाला तत्क्षणी नाकारली जाते किंवा तुमच्यावर कारवाई होते. मग ज्या मिळणाऱ्या देणग्या आहेत त्या देणग्या नेमका कशासाठी आहेत याची पडताळणी होते. संस्था देणग्या स्वीकारताना नेमक्या कोणत्या प्रोजेक्टसाठी आहेत, ते प्रोजेक्ट नेमकं कोणासाठी आहे, त्याचं ड्युरेशन काय आणि ते एक्झिक्यूट करणारी की माणसं कोण आहेत, महत्वाची माणसं कोण आहेत, हा सगळा डेटा आता सरकारला द्यावा लागतो. हे कशा करताय? तर या देशाच्या ईशान्य भागामध्ये अशा हजारो संस्था काढल्या गेल्या की ज्यांचा चेहरा ज्यांचा मुखवटा हा स्वयंसेवी संस्थांचा आहे. कुणी आरोग्य क्षेत्रात काम करताना दिसतंय, कुणी शैक्षणिक क्षेत्रात काम करताना दिसतंय, पण प्रत्यक्षात तिथे जे शिक्षण दिलं जातंय आणि ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्याच्यातून मात्र धर्मांतर आणि या देशाच्या विरोधातल्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत. यातले काही प्रकार मी स्वतः जवळून बघितलेले आहेत आणि ते नागालँडमध्ये आहेत. नागालँडमध्ये जेव्हा एका मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने गेलेलो होतो त्यावेळेला आधीच्या 2 महिन्यापूर्वी जेव्हा एक रुग्ण आलेला होता तेव्हा तो साधा व्यवस्थित होता, परंतु त्यानंतर जो आला तेव्हा त्याच्या गळ्यात क्रॉस घातलेला होता. मग याचा अर्थ काय विचारल्यानंतर त्याने काहीतरी थातूर मातूर कारण दिलं आणि स्पष्टपणे त्याची बनवाबनवी करून त्याला आरोग्य सुविधा प्रदान करून त्याचं धर्मांतर केलं गेलं होतं हे स्पष्टच झालं. मग अशा जर गोष्टी या देशात सर्रास चालू असतील तर त्यावर आजपर्यंत पायबंद बसला नव्हता म्हणून आपण हातावर हात ठेवून बसणार का? तर नाही. तर त्या विरोधात कारवाई आणि एक निर्णायक पाऊल या सरकारने उचललंय त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला. ही वस्तुस्थिती आहे की आपल्या देशामध्ये अमेरिकन डीप स्टेट्स आणि अशा अनेक गोष्टी कार्यरत असतात की ज्यांना या देशातल्या शांतता, समृद्धी, विकास याच्या विरोधात सातत्यानं वातावरण निर्माण करायचं असतं. एक छोटे छोटे असंतोषाचे वणवे पेटवत ठेवायचे असतात. म्हणजे बघा किसान आंदोलन या देशामध्ये कृषी विपणन क्षेत्राकरता म्हणून 3 कायदे करण्यात आले. त्या कायद्याने त्या क्षेत्राचं भलंच झालं असतं. परंतु अत्यंत पद्धतशीररित्या संसदेत आणि संसदेच्या बाहेर त्याला प्रखर विरोध करून ते कायदे सरकारला मागे घेण्यात भाग पाडायला लागलं. अर्थात हे आंदोलन करताना मागणी काय होती? तर सरकारने ते कायदे मागे घ्यावेत एवढीच मागणी होती. परंतु प्रत्यक्षात 26 जानेवारीला काय घडलं? तर 26 जानेवारीला हजारो ट्रॅक्टर्सवर बसून काही व्यक्ती दिल्लीत घुसल्या आणि जिकडे लाल किल्ल्यामध्ये काही तासांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी या देशाचा तिरंगा फडकवला आणि अख्ख्या देशानं त्याला नमन केलं होतं, वंदन केलं होतं. तो तिरंगा तिथून उखडून टाकला आणि तिकडे खालिस्तानचा झेंडा लावला आणि खालिस्तान जिंदाबाद आणि भारत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. मग प्रश्न असा येतो की यांना फंडिंग कोणी केलं? मग त्यांना ज्या फंडिंग करणाऱ्या संस्था होतात त्यांना परदेशातून फंडिंग कोणी केलं? या सगळ्यावर आता चाप लागणार याचं कारण तुम्हाला मिळालेलं फंडिंग हे तुम्हालाच वापरावं लागेल. ते तुम्हाला कोणाशी शेअर करण्याकरता परवानगी आता मिळणार नाही. किंवा तसं प्रोजेक्ट असेल तर ते तसं जॉईंटली करतोय हे आधी सांगावं लागेल आणि या सगळ्या करता यातनं जर काही नियमांचं उल्लंघन झालं तर तुमचा सनदी लेखापाल म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा आता याला तितकाच जबाबदार असणार आहे की त्यांनी वेळीच या ऍक्टिव्हिटी योग्य अथॉरिटीच्या लक्षात का बरं आणून दिल्या नाहीत. हे मी अशा करता सांगतोय की या देशामध्ये अशा प्रकारच्या एनजीओच्या माध्यमातून इथं डीप स्टेट आणि चीन अशा अनेक गोष्टी नॉर्थ ईस्ट मध्ये धरणं बांधली जातात. एका धरणाचा मी प्रमुख होतो त्यावेळेला सुबानसरी धरणाच्या विरोधात काही ग्रीन लॉबी उभी करायची, त्या ग्रीन लॉबीला पैसे द्यायचे आणि धरण डिले करायचं, धरणाची किंमत वाढवत द्यायची आणि त्याच्याबद्दल असंतोष निर्माण करायचा. कधी आसामी लोकांच्या आणि अरुणाचलच्या मध्ये, कधी अरुणाचल ते आसाममध्ये, कधी नागालँडचे लोक आणि आसाममध्ये असं सातत्यानं त्याला झुजवत ठेवायचं.
बाहेरून आलेले जे कामगार असतात ते विरुद्ध स्थानिक असे लढे उभे करायचे आणि त्यातून तो प्रोजेक्ट डिले कसा होईल आणि ती वीज तुम्हाला कायमस्वरूपी महाग कशी मिळेल याच्याकरता म्हणून प्रयत्न करणाऱ्या अनेक लॉबीजना पैसे परदेशातून यायचे आणि मग ते कसे यायचे, मग त्याची आर्टिकल्स कशी लिहिली जायची, त्याकरता जर एक गोष्ट पाहिली तर लक्षात यायचं की यातले अनेक जण फॉरेन स्कॉलरशिप घेऊन परदेशात मागच्या 1 वर्षभरात जाऊन आले होते आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारची भाषणं करायला लागले, एक या देशाच्या विरोधातली भाषा वापरायला लागले. या सगळ्यावर आता चाप येणार आहे आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 1976 मध्ये आपल्याकडे आणीबाणीच्या काळामध्ये पहिल्यांदा अशा स्वरूपाचा एक कायदा आला आणि फॉरेन फंडिंगवर काही प्रमाणात चाप बसला गेला. परंतु तो तसा कुचकामी होता. त्यानं काही फार चाप लागला आहे असं काही दिसलं नाही. पण त्यानंतर 2010 आणि त्यानंतर विशेषतः 2014 नंतर याच्यात 3 मोठे बदल केले गेले आणि त्या बदलांमुळे मग आता या संस्थांवर सरकारचं कठोर नियंत्रण, हा शब्द मी वापरणार नाही, पण सरकारचं कठोर लक्ष आहे एवढं मी नक्की म्हणेन आणि तेच अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. एक आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे देशविघातक कारवाया करताना त्यात पैसे कुठून येतात आणि त्या पैशाचा ट्रेल शोधणं अत्यंत महत्वाचं असतं. पूर्वी अशा संस्था अनेक ठिकाणी आपल्या बँकेच्या अकाउंट्स उघडायच्या आणि त्यातून वाटले तसे पैसे फिरवायच्या आणि त्यामुळे त्याचा शोध घेणं अत्यंत कठीण होऊन बसायचं. जटिल होतं हे सगळं. आता ते फार सोपं केलंय. आता ज्या तरतुदी बदललेल्या आहेत सरकारने, अमेंडमेंट्स केलेल्या आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला स्टेट बँकेच्या विविक्षित खात्यांमध्येच हे अकाउंट उघडावं लागणार आहे. एवढंच नव्हे, तर ह्या सगळ्या अशा प्रकारच्या काय म्हणू आपण ज्याला अटी घातल्या गेल्यानंतर जवळपास 20,000 संस्थांनी आपापली फेराची लायसन्सेस परत केलेली आहेत. म्हणजे आम्हाला नको ते फॉरेन फंडिंग. आणि यातली एक संस्था कुठली असेल तर ती राजीव गांधी फाउंडेशन ही आहे. राजीव गांधी फाउंडेशनला थेट झकीर नाईक आणि चीनमधल्या काही वादग्रस्त संस्थांकडून पैसे मिळाल्याचं उघड झालेलं होतं. आज ती संस्था कार्यरत आहे, पण त्या संस्थेला मिळणारं फॉरेन फंडिंग जे होतं ते आता बंद झालेलं आहे. इतकंच काय, तर एखाद्या संस्थेनी आता आम्हाला संस्था ही चालवायची नाही, आम्हाला फॉरेन फंडिंग नको, आम्हाला संस्थाच चालवायची नाही असं जर सांगितलं, तर त्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत आणि संस्थेचे जेवढे स्थावर जंगम ॲसेट्स वगैरे सगळे आहेत, या संस्था सरकार टेक ओव्हर करतं. सरकार ते अक्वायर करतं, ताब्यात घेतं. ती प्रॉपर्टी जी आहे ती सरकारच्या मालकीची होते. म्हणजे संस्था काढायची, पैसे घ्यायचे आणि ते पैसे दुसऱ्या ठिकाणी सायफन करून टाकायचे आणि मग संस्था डिफंक्ट म्हणून आम्ही आता काही करू शकत नाही म्हणून हात झटकायचे आणि पुन्हा सायफन केलेल्या पैशातून दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या. याला आता चाप बसणार आहे. म्हणजे सरकारने हे किती दीर्घकालीन आणि खोलवर विचार करून केलंय हे आपल्या लक्षात येईल. अर्थात आता अशा गोष्टी घडतात तेव्हा त्याच्यावर आक्षेपही येतात आपल्याकडे आणि तो आक्षेप असा येतो की सिव्हिल सोसायटी मुवमेंटचा जो एक स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य या देशामध्ये नष्ट होणार आहे का. दुसरी गोष्ट अशी आहे की अल्पसंख्याकांच्या संस्थांच्या स्वायत्ततेवर याच्यामुळे बंधन येणार आहेत का. तर जर तुम्ही देशविघातक कारवाया करणार असाल तर त्यावर बंधनं निश्चित येतील आणि देशविघातक कारवाया करणार नसाल आणि आवश्यक ती ट्रान्सपरन्सी आणि कायद्याचं पालन करणार असाल तर तुमच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीला सरकार बाधा आणू इच्छित नाही. पण जर तुमच्याकडे काही संशयास्पद होत असेल तर मात्र त्याची नोंद आणि कठोर दखल सरकार घेईल, इतकाच या अमेंडमेंटचा संदेश आहे. प्रेक्षको, या विषयावर आपली मतं काय आहेत ते आम्हाला जरूर सांगा. आपल्या कॉमेंट्स खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्यक्त व्हा. असे नवीन नवीन विषय घेण्याकरता आम्हाला प्रेरित करा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.